मागील भागात आम्ही तिकोना फोर्टचा प्रवास सुरू केला. उत्साह खूप होता, पण समोर काय येणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. मित्रांसोबत हसत खेळत आम्ही गडाकडे निघालो. प्रत्येक वळणावर नवीन दृश्य आणि नवीन अनुभव आमची वाट पाहत होते. पण जसं जसं आम्ही पुढे गेलो तसं तिकोनाचा खरा चॅलेंज आमच्या समोर उभा राहिला आणि तिथून सुरू झाला चॅप्टर 2. दो छोटे हत्यारे, एक मीडियम हाथी और एक लार्ज हाथी. देखिए आपण खाली जाऊन गुफा एक्सप्लोर करूया. म्हणजे सोन्याचा अंडा पण इथेच असेल का? तर आता आम्ही थोडाफार इथे नाश्ता केलाय आणि आम्ही आमचा बॅग पुढे तुझी ट्रॅक चालू करणार आहे. इकडे ना थांबते ते. गाईस कसं झालंय ना, रात्रभर झोपलो नाही आणि त्याचा असर आत्ता चालू झालाय. ड्रायव्हिंग सगळे झाले, जेवण सगळं झालंय. नाही जेवण नाही, डिप्रेशन. नाश्ता 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 सगळं झालाय आणि आता असली घाण सुस्ती आले. आता तुम्हाला दिसेल एस जी बॉईज भटकंती मध्ये असं वाटतंय की हा एस जी बॉईज आलेत. बघा किती जण आलेत. नाही Here I come. खूप खुशी होत आहे. एवढे सगळे जास्त माणसं, 10-15 माणसं. पहिले कोणच नव्हतं. काकूंनी आम्हाला खूप माहिती दिली आहे. काकू खूप चांगले त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. काकूंकडे नक्की या, दिली आम्हाला. काकूंकडे नक्की या. काही पण तुम्हाला मेरा नाम है पोते जो अपने बाप के भी नहीं होते. डाऊट असेल यांच्याकडे विचार. व्हिडिओ थांबव. पण शेवटपर्यंत सबस्क्राईब नाही केला. थांबव हे असं नसतं बोलायचं. ठेवायला चांगलं समजवलं यांना, पण त्यांना बॅगा घेऊन चढायचं असं म्हणतात ते. आदित्य जाधव हे पहिले त्यांचे सरनेम वेगळं होतं. सस्ते होते त्यांचं सरनेम. का ते असं म्हणजे? जस्ट नावला ते मायक्रोसॉफ्टचे ओनर झालेत. ओके, कारण की त्यांचा मायक्रोसॉफ्ट. हे सगळे एडिट होणार आहे. असं आपलं काय ठरलंय, आपले जोक आपल्यावर घ्यायचे, त्यानंतरच फिल्म भेटणार आपल्याला. आम्ही आमच्या ट्रॅकची सुरुवात केलेली आहे. मस्त रस्ता आहे, मस्त एकदम. एस जी बॉईज आमचा ट्रेक चालू झाला आहे गाईस. कोणाचा तरी अलार्म वाजतो. तर चला, आपण हा आपला 5वा ट्रॅक, 5वा किल्ला तिकोना किल्ला पण आपण एक्सप्लोर करूया. हे बघा, असे जसे जसे तुम्ही वरती जाल असे तुम्हाला दुकानं भेटतील. हे दुकानं मला वाटतं फक्त संडेच्या दिवशी चालू असतं आणि आम्ही संडेच्या दिवशी इथे आलेलो आहोत. तर आत्ताच सूत्रांकडून माहिती भेटली आहे की जर तुम्ही नॉनस्टॉप चढताय तर तुम्हाला अर्धा तास लागू शकतो. पायवाट सुरू होते. शिड्या बघा, प्रॉपर इथे शिड्या लावल्यात. भाई, तुम्हाला कसं वाटतंय आत्तापर्यंत? खूप चांगलं वाटतंय. थोडे हे स्टेप्स मोठे आहेत त्यामुळे थोडा दम लागतोय, पण ठीक आहे, एवढं काय नाही, नॉर्मल आहे. पण इथे प्रॉपर शिड्या दिलेत, ते खूप चांगलं केलंय.
पण मी बोलेल एक, हा किल्ला तुम्ही पावसाळ्यात करा, खूप क्रेझी मजा येईल. हा थकवा पण कमी लागेल तुम्हाला आणि जरा गारवा असेल. गारवा आजाद केलं तुला. तुम्ही बघू Guys, शकता गाईज की ही बघा आपली सह्याद्री, भरपूर सारे किल्ले दिसतील इथून तुम्हाला. खूप क्रेझी आहे गाईज आपली सह्याद्री. तर आणि जे आले नाहीत त्यांनी तर नक्कीच निघा घराच्या बाहेर. खरं नक्कीच. सांगेन. नक्कीच 100%. आणि ज्यांना आज सकाळी बोलून पण ते झोपलेत, समजून जावा कोण झोपले. मला एक बोलायची इच्छा आहे की तुम्ही जेव्हा पण पावना लेक पासून याल, इथे एक रस्ता आहे, तिथे पावना लेकचा असा मस्त व्ह्यू दिसतोय की लिटरली लाईक लद्दाख वाटतं ते. पण येताना वाटत होतं, हे माझं मत आहे. बाकी प्रदीप मानेंना काय मत आहे काय माहिती. काय मत आहे तुमचं? Guys, तुम्ही पाठीमागे बघू शकता, तो आहे कोणा किल्ला. आणि या साईडला एक पॅच आहे जो की दोन्ही साईडून दरी आहे, तिथे आपण तो पहिला एक्सप्लोर करूया आणि मग आपण किल्ल्याच्या इकडे जाऊ. खरंच हा जो व्ह्यू आहे ना, म्हणजे यायलाच लागतंय. गाईज हा ना इकडून जो दृश्य आहे तो खरंच खूप सुंदर आहे. एकदा दाखव यार दृश्य. दाखवलंय गाईजला तसे आधीच दाखवलंय, पण खूप सुंदर दृश्य आहे. म्हणजे तुमच्या विनंतीवरून तुमचा सह्याद्रीचं सौंदर्य जितकं दुरून सुंदर दिसतं, तितकं जवळून मनात घर करून जातं. हिरवायची ही चादर आणि त्यात हरवून जाणारं मन. ढग येतात जातात, पण ह्या डोंगराचे वैभव कायम राहतं. प्रत्येक पाऊल शिखराकडे नेत होतं आणि प्रत्येक क्षण आठवण बनत होतं. या उंचीवर आल्यावर कळतं प्रवास किती सुंदर होता. हे पावसाळ्यासाठी लावतो की प्रत्येक जे पावसाळी गड आहेत ना त्याच्यावरती रॅलिंग असते. तर इथून आपल्याला दिसत आहे पावना लेक. गाईज गरमीमधून इथे येताना हुडी वगैरे बिलकुल घालू नका, तो नाही आलेला. कारण की खूप गरमी होणार तुम्हाला. काहीतरी लाईट कॉटन टाईप घाला, ते चांगलं पडेल तुम्हाला. भरपूर सकाळ असल्यामुळे हे अजून बंद आहे, पण हे संडेच्या दिवशी ओपन. माहिती नाही याला काय होतंय मध्येच. फोन पे भेटला, फोन पे. बघा रस्ता कसा आहे, उबड खाबड. इथून आपल्याला जायचंय. चलो. हे खूप आम्हाला लेजी वाटतंय. असं वाटतं यांचं मन नाही, हे जबरदस्ती आले असं वाटतं. सुबह तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके ऐसे वीडियो बना रहे हो. आम्हाला हे असे बांध दाखवायला असतात. आपल्या गाड्यावरती जायचं. परवा परीक्षा. हे बघा गाईज, ही जी खून आहे ना, इथे पहिले सेलो टेप लावलेले, सेलो टेप. आता ते निघालेत पावसामुळे बहुतेक. तर ह्या ॲरोला फॉलो करून जावा. मला वाटतं इथे एक वास्तू असणार आणि ती आता पडीक आहे. तर एवढं काय आपण याला आयडेंटिफाय नाही करू शकत, पण मला असं वाटतं ही पूर्ण जागेवरती नजर ठेवण्यासाठी बनवलं असेल. तुम्ही बघू शकता पूर्ण एरिया दिसतो इथून, खूप छान. तर ही अशी पायवाट आहे. तर तुम्ही इमॅजिन करा पावसाळ्याच्या टायमी हे कसलं भारी होत असेल. इथून धबधब धबधब पाणी पडणार. म्हणजे हे असे, मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलं, असे कुत्रे भुंकत राहतात, त्यांना तुम्ही इग्नोर करा. हा लार्ज हाती, हा लार्ज हाती. लार्ज हाती.
एनर्जी लय कॅमेरा खुलला की याला ऊत येते आणि याची ऊत जळते. हा आमचा स्ट्रगलर आहे. येस. आमचा दिलदार मनाचा मॅडी सातारकर. केळवण घेऊन येत आहे. लोक काहीतरी बोलतायत खाल नाही असली पापी. शापी हे बघा परत याला ऊत येतोय खोललं की लगेच ऊत येते. भाग राय 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 भाग राय. शिकारी उसके पीछे, कोल्हापूरचा आहे शिकारी. तर गाईस तुम्ही एवढं चढून येत आहे, तुम्हाला दम लागला असेल तर इथे एक बसायची सोय देखील आहे. बसायची म्हणजे फक्त बसायची, ती बसायची नाही. प्यारी समझ गई. इथे एक बाकडा बांधलाय, इथे बघू शकता. इथे तुम्ही बसू शकता. कधी कधी लोळू पण शकता. काय करायचंय? चढा लवकर. तर मार्केटिंग वाले पोरांना डॉग फूड द्यायचंय त्यामुळे पोरं थांबलेत. हे का रागवलेत, काय कारण काय? त्यांना डॉग फूड पाहिजे. त्यांनाही डॉग फूड खायचंय त्यामुळे मग त्यांची बॉडी पण अशीच होईल का? बल्की होणार. ते आता स्मॉल आहेत तर ते बिग डॉग होते. ह्यांच्यासारखे. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. हो याच्यावर पण व्हाईट कलर, ह्यांनी पण व्हाईटच घातलंय सगळं वरनं खालपर्यंत. दिवस असतील वाईट तर हा टाईड. तर गाईज थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला इकडे गडाचे पहिले प्रवेशद्वार व देवडी असे बघायला भेटतं. हे तुम्ही वाचू शकता. आणि हा आहे प्रवेशद्वार, पहिला प्रवेशद्वार. प्रवास अजून संपलेला नाही. तिकोनाने अजून त्याचं खरं रूप दाखवायचं बाकी आहे. काही क्षण कॅमेऱ्यात कैद होतात आणि काही थेट मनात. हा त्यापैकी एक. पण ही गोष्ट अजून संपलेली नाही.